अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांची जन्मभूमी अयोध्ये येथून आलेले मंगल अक्षदा कलशाचे पूजन दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी जुना विडी घरकुलच्या सागर चौक भागात मोठ्या उत्साहात जल्लोषात भक्तिमय वातावरणात पार पडले। प्रथमतः मंगल कलशाची पूजनाची सुरुवात दिनांक 18 डिसेंबर रोजी सागर चौक येथील श्रीकृष्ण मंदिर येथे करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने श्रीराम भक्त उपस्थित होते। यात महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला। श्रीकृष्ण मंदिर येथे पूजा अर्चना करून आरती करण्यात आली व प्रभू श्रीरामांच्या जय जयकारच्या घोषणा देण्यात आल्या। उपस्थित सर्व भक्तांनी मंगल कलशाचे दर्शन घेतले। यानंतर मंगल कलश हे विडी घरकुलमधील सागर चौक येथील शिवमारुती देवस्थान श्रीराम मंदिरात पूजन करण्यासाठी नेण्यात आले। यावेळी जागोजागी सडा मारून रांगोळी काढण्यात आले होते। मंगल कलशासाठी फुलांची वाट तयार करण्यात आलेली दिसून आली। प्रभू श्रीरामांच्या घोषणा, लोकांची गर्दी व त्यांच्या डोक्यावरील भगव्या टोप्या पाहून संपूर्ण वातावरण भगवेमय दिसत होते। अशा चैतन्यमय वातावरणात प्रभू श्रीराम प्रतिमेचे पूजन व मंगल अक्षदा कलश पूजन श्रीकृष्ण मंदिर व श्री शिवमारुती देवस्थानतर्फे करण्यात आले। तसेच येणाऱ्या 22 जानेवारीपर्यंत अयोध्येतून सोलापुरात आलेले मंगल अक्षदा प्रत्येक घराघरात पोहोचण्याचा संकल्प राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे व त्याचे नियोजनही ठरले आहे। त्यानुसार प्रत्येक व्यक्तीने दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी पहाटे लवकर उठून आपले घर अंगण स्वच्छ करून रांगोळी काढण्यात यावी व प्रभू श्रीरामांची पूजा करून त्यावर अयोध्येतून आलेल्या अक्षदा प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण करावे व संध्याकाळी दिवाळीप्रमाणे आपल्या घरासमोर दिवे लावण्यात यावे व ऐतिहासिक दिवाळी साजरी करावी, अशी माहिती अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे। यावेळी मोठ्या संख्येने श्रीराम भक्त व माता भगिनी उपस्थित होते।